सर्वांना सस्नेह नमस्कार. महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने शासकीय वसतिगृहांची महत्वाकांक्षी योजना चालविली जाते आणि या अंतर्गत शासकीय वसतिगृह प्रवेश प्रक्रिया 2026-27 ला सुरुवात झालेली आहे. मित्रांनो, ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया माहिती आणि बारकोड वेबसाईटच्या लिंकसह आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देतोय. बारकोडवर स्कॅन करून प्रवेश प्रक्रिया बघू शकता आणि ऑनलाईन अर्ज तुम्हाला भरता येईल. प्रवेश प्रक्रिया नियम आणि अटी अगदी सोप्या आहेत, पण त्या पूर्णपणे तुम्हाला पाळायच्या आहेत. वर नमूद किंवा सोबत दिलेल्या ऑनलाईन पोर्टलवर प्रवेशाचा पूर्ण अर्ज आपल्या व्यक्तिगत आणि शैक्षणिक माहितीसह इतर सर्व माहितीसह भरायचा आहे. त्यानंतर सदर भरलेला अर्ज डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि या अर्जाची हार्ड कॉपी म्हणजे प्रिंट काढून आवश्यक कागदपत्रांच्या झेरॉक्स कॉपी सोबत समाज कल्याण वसतिगृह कार्यालयाला जमा करायचे. म्हणजे तुमचा अर्ज तिथपर्यंत हार्ड कॉपी प्रिंटआउट पोहोचली पाहिजे. सद्यस्थितीमध्ये जर आपण विचार केला तर कनिष्ठ महाविद्यालय आणि अव्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रवेश अर्ज भरण्याची आणि स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कनिष्ठ महाविद्यालय आणि अभ्यासक्रम अव्यावसायिक प्रवेश यांच्यासाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे 15 जुलै 2026. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 15 जुलै 2026. सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे आणि त्या अनुषंगाने आपला अर्ज पूर्ण भरून जवळच्या जिथे आपल्याला प्रवेश घ्यायचा आहे त्या वसतिगृहामध्ये प्रिंटआउट काढून त्याची हार्ड कॉपी जमा करायची आहे, सर्व आवश्यक कागदपत्रांच्या झेरॉक्स कॉपी सोबत. तर हे विद्यार्थी मित्रांच्या माहितीसाठी, पालक वर्गाच्या माहितीसाठी वेळेपर्यंत मुळीच वाट बघू नका, कारण शासकीय प्रोसेसमध्ये तुम्हाला जेवढ्या लवकर तुमचे फॉर्म ऑनलाईन सबमिट होतील, हार्ड कॉपी तुम्ही वसतिगृहाला सबमिट कराल, त्या अनुषंगाने प्रवेश प्रक्रिया ही प्रोसेसमध्ये येत असते. आणि वसतिगृहाचे विविध जे आपले उपक्रम कार्यक्रम आहेत, सोयी सुविधा आहेत, त्या महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांना आम्ही सदैव देत असतो. शासनाच्या या महत्वाकांक्षी योजनेचा सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्तेनुसार नक्की लाभ घ्यावा व ऑनलाईन अर्ज भरून आपला प्रवेश अर्ज वसतिगृहात सादर करावा. सर्व विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.